नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री. आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीचा तसाच तो आहाराचाही. आवळा रसायन म्हणून तर श्रेष्ठ असतोच, पण किचनमध्ये रुचिवर्धनासाठीही उत्तम असतो. आंबट गोड चवीच्या आवळ्यापासून अनेक व्यंजनं बनवता येतात, जी टेस्टी तर असतातच, बरोबरीने पचनाला मदत करतात आणि अग्निसंवर्धनाचंही काम करतात. चला तर आज पाहूया आवळ्याच्या चटणीची रेसिपी. मोठ्या आकाराचे 1/2 किलो आवळे स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यावे. आता सुरीच्या मदतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यावे. जाड बुडाच्या कढईमध्ये चमचाभर तेल घ्यावं. यात पाव चमचा मेथ्या आणि पाव चमचा जिरं टाकावं. जिरं तडतडलं आणि मेथ्या गुलाबीसर रंगाच्या झाल्या की 4 ते 5 लाल सुक्या मिरचीचे तुकडे घालावेत. मध्यम आचेवर मिरच्या नीट भाजल्या जाईपर्यंत परतव्यात. आता पाव चमचा हळद आणि 2 चिमूट हिंग टाकावी. पुन्हा अर्ध्या मिनिटांसाठी परतून आवळ्याचे तुकडे टाकावे. चवीनुसार म्हणजे साधारणपणे चमचाभर सैंधव आणि अर्धा चमचा साखर मिसळावी. फोडी मऊ होईपर्यंत आवळा यावर परतून घ्यावा. हे सगळं मिश्रण थंड झालं की मिक्सरच्या मदतीने वाटून घ्यावं. आता लोखंडाच्या पळीमध्ये 2 चमचे तेल घ्यावं. तेल गरम झालं की 1 चमचा चण्याची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यावी. पाव चमचा जिरं टाकावं. ते छान तडतडलं की 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकावी. ग्राइंड केलेल्या मिश्रणावर ही फोडणी टाकली की झाली आपली आवळ्याची टेस्टी चटणी तयार. मंडळी, आवळ्याचा सीझन आहे तोपर्यंत एकदा तरी ही चटणी करून बघा आणि घरातल्यांना आवडली का हे आम्हाला नक्की कळवा. अशाच आरोग्यदायी रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.